तुम्हाला जर मधुमेह म्हणजेच डायबेटीस असेल किंवा भविष्यात होऊ नये असं वाटत असेल तर आजपासूनच ज्वारीची भाकरी किंवा ज्वारीपासून बनणार हे मस्त वाफाळते गरमागरम पौष्टिक तसेच टेस्टी पदार्थ खायला सुरुवात करा. आणि हो, हा पदार्थ करताना कुठेही आपण उकड काढलेली नाही किंवा हा पदार्थ वाफवून घेतलेला नाही आणि करायला अगदी सोपा तेवढाच खायला टेस्टी. तर ही रेसिपी स्किप न करता व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि आवडला असेल तर एक कमेंट नक्की करा. इथे मी एक पाऊण वाटी तुरीची डाळ, पाऊण वाटी मुगाची डाळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ, थोडं हळद आणि अर्धा चमचा तूप टाकलेला आहे. त्यामुळे डाळीला टेस्ट अतिशय छान लागते. इथे 3 ते 4 शिट्ट्या आपण डाळीच्या काढून घ्यायच्या आहेत. इकडे 2 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये अगदी चिमूटभर असं मीठ टाकायचं आहे. मिठामुळं काय होतं टेस्ट छान लागते. ज्वारीमध्ये प्रोटीन मुबलक प्रमाणात असतात दिवसभर, त्यामुळे आपण दिवसभर उत्साही आणि ताजेतवानी राहतो. इथे एक मोठा ग्लास भरून असं उकळून पाणी घेतलेलं होतं. ते पाणी आपल्याला असं थोडं थोडं मिक्स करायचं आहे. एकदम मिक्स करायचं नाहीये, नाहीतर आपलं ते मिश्रण पातळ होऊन जाईल. लक्षात ठेवा ही प्रोसेस थोडी पेशन्सनी करायची आहे, थोडी हळूहळू करायची आहे. कारण आपण उकड काढत नाहीये किंवा आता हा पदार्थ आपण पुढे जाऊन वाफवूनही घेणार नाही. तर रेसिपी तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा. इथे आपली डाळही छान शिजलेली आहे आणि हे आपण एक 5 मिनिटं फक्त हे पीठ झाकून ठेवलेलं होतं. हे आपण आता गव्हाची कणिक कशी मळतो तसं हळूहळू हे सगळं छान असं मळून घ्यायचंय. पाहू शकता तुम्हाला किती चिकट झालेलं आहे ते. ज्वारीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे ज्वारीची भाकरी खाणाऱ्याला पोटात गॅस होणे, बद्धकष्टता, पोट फुगणे किंवा पोट साफ न होणे या समस्या कधीच होत नाहीत. इथे थोडासा तेलाचा हात लावून आपल्याला पीठ असं एकदम छान करून घ्यायचं आहे. चपातीपेक्षा ज्वारीची भाकरी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी मजबूत राहते. आता इथे काय करायचं, हाताला थोडेसे तेल लावून आपल्याला हे असे चपटे गोळे करून घ्यायचे आहेत. आता फक्त गोळा करायचा आणि हातावर प्रेस करायचा. थोडासा पातळ करायचा, अगदी जाड नाही ठेवायचा. आणि हे आपल्याला असे थोडेसे सगळे करून घ्यायचे आहेत. तुम्ही जर डाळ फोडणी दिली तेव्हा तुमची जर स्पीड चांगला असेल तर तुम्ही तेव्हाही करू शकता. मी थोडं एक प्लेट अगोदर करून ठेवले आणि ज्वारीची भाकरी खाल्ल्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते आणि आपल्या हृदयाशी संबंधित आजार जसे की हृदयरोग, हार्ट अटॅक, स्ट्रोक यापासून बचाव होतो आणि आपले हृदय निरोगी राहते. त्यामुळे आपल्या आहारात ज्वारीचा समावेश करा. पाहू शकता मी इथे आता हा पदार्थ वाफवून घेतलेला नाहीये. आपल्याला हा डायरेक्ट टाकायचा आहे. इथे कढईमध्ये मी 1 चमचा फक्त तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि 1-2-3 हिरव्या मिरच्या आणि थोडासा हिंग टाकलेला आहे. आणि थोडा 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, म्हणजे जसं आपण वरण करतो ना तशीच फक्त याला फोडणी द्यायची आहे. जास्त असं यामध्ये आपण कोणतेही मसाले जास्त वापरणार नाही, तिखट वापरणार नाही, तेलही अगदी कमी प्रमाणात. इथे एक टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो आपल्याला असं थोडासा प्रेस करत करत स्मूथ करायचा आहे. आणि एक अर्धा चमचा हळद घालायची आहे यामध्ये आपल्याला. आपण अगोदर पण हळद घातल्या, फक्त अर्धा चमचा हळद घालायची आहे. तुम्हाला जर हवं असेल तर लाल तिखटही घालू शकता. आणि इथे मी थोडी कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर अशी आपण फोडणीत घातल्यामुळे खूप छान स्वाद येतो. आणि आता हे सर्व वरण आपण असं घोटून घेऊन यामध्ये सर्व असं घालायचंय. पाणी तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढी पाण्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करा. असं भरपूर असं अख्ख्या कुटुंबाचा हा पोटभरीचा पदार्थ होऊन जातो. इथे एक अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. अजून काही मसाले एक्स्ट्रा घालायची गरज नाहीये. आता आपण हे ज्वारीचे जे करून घेतलेले होते ना छोट्या छोट्या पुऱ्या, त्या यामध्ये सोडायच्या आहेत. आपण याला वाफवायची वगैरे काही गरज नाहीये. जशी आपल्या वरणाला उकळी येत जाते तशा तशा त्या शिजत जातात. पाहू शकता किती सोपा, साधा सोपा पदार्थ आहे. त्यासाठी तुम्हाला उकड काढायची गरज नाही, वाफवायची नाही, कुठेही जास्त वेळ लागणार नाहीये. अगदी तुम्ही इकडे डाळ शिजली, फोडणी दिली की पटकन हा पदार्थ करून आणि पटकन गरमागरम खायलाही घेऊ शकता. ज्वारीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम हे घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे ज्वारीची भाकरी खाणाऱ्यांची हाडे व शिरा मजबूत राहतात. आपल्या मुलांनाही त्यांच्या आहारात असा भाकरी खात नसतील तर ज्वारीचा समावेश अशा पद्धतीने करून घ्या. 5 ते 7 मिनिटानंतर एकदम छान अशा शिजल्या जातात. इथे मी 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे
आता ही फोडणी तुम्हाला ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर करा. पण ती तुपाची फोडणी घातल्यामुळे चव अतिशय छान लागते. एक चमचा तूप घेऊन त्यामध्ये थोड्या लसणाच्या पाकळ्या, मिरच्या आणि कढीपत्ता याची फोडणी वरून दिल्यानंतर अतिशय सुंदर टेस्ट लागते. आणि वरून थोडी कोथिंबीर भरपूर प्रमाणात घाला. आणि हा पदार्थ माझ्या सांगण्यानुसार एकदा करून पहा. तुमच्या घरातील प्रत्येकाला हा पदार्थ आवडेल. एवढा पौष्टिक, तेवढाच करायला साधा, सोपा, आपल्याला अतिशय कमी वेळामध्ये रात्रीच्या जेवणासाठी अगदी पोटभरीचा पदार्थ आहे. ज्यांना डायबिटीस असेल त्यांच्यासाठी तर अतिशय अतिशय उपयुक्त हा पदार्थ आहे. तुम्ही एकदा हा पदार्थ नक्की करून पहा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब